हॅलो स्टुडंट, आपण आजचा पुढचा पॉइंट बघतोय तो म्हणजेच काय तर पार्ट्स ऑफ ब्रेन आता बघणार आहोत आपण. याच्या अगोदरच्या लेक्चर्सला आपण काय बघतोय तर सेंट्रल नर्वस सिस्टीमचा स्टडी करतोय. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम्स मध्ये आपण काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीमचा स्टडी करताना वेगवेगळे कव्हरिंग बघितलेले आहेत, ज्याला मेनिंजेस असं म्हटलं जातं. मेनिंजेस मीन्स व्हॉट? देर इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग बिहाइंड म्हणजेच बिलो द क्रॅनियम. म्हणजेच काय, आपली जी डोक्याची कवटी आहे त्या डोक्याच्या कवटीच्या आतमध्ये 3 प्रकारच्या लेयर्स प्रेझेंट असतात. त्या 3 प्रकारच्या लेयर्स असतात त्या तुम्हाला आठवत असतील तर पहिली होती ड्युरा मॅटर, दुसरी होती ती अरेक्नॉइड मॅटर आणि तिसरी होती ती पाय मॅटर. आता मग याच्यामधला जो क्वेश्चन आहे तो मी तुमच्यासाठी आहे की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, ज्याला CSF म्हटलं जातं, ते कुठल्या ठिकाणी प्रेझेंट असतं ते तुम्ही मला पाठवू शकता माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती किंवा ग्रुपवरती. ना आता पुढचा पॉईंट आपण बघतोय. आता आपण बघा, जो स्टडी करताना बघितलेलं होतं की ब्रेनचा स्टडी करतोय. मग आता ब्रेनचा स्टडी करतोय म्हणजेच काय करतोय आपण तर सेंट्रल नर्वस सिस्टीमचा स्टडी करतोय. मी ऑलरेडी एक फ्लो चार्ट सांगितलेला होता आणि फ्लो चार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जी सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे ती जी सेंट्रल नर्वस सिस्टीम्स आहे ती 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेली आहे. आता ते 2 पार्ट्स आहेत ते कुठले आहेत तर पहिला होता त्याच्यामधला जो मी आपण बघणार आहोत तो ब्रेन होता आणि दुसरा जो आहे त्याला काय म्हटलं जातं तर स्पायनल कॉर्ड असं म्हटलं जातं. ओके, मग आता पहिला आपण ब्रेनचा स्टडी करूया. एकदम सिंपल वेने आपण जाऊया. बायोलॉजी खूप सिंपल आहे जर तुम्ही त्याचा स्टडी व्यवस्थित केला तर. पहिल्यांदा ब्रेनचे स्ट्रक्चर्स बघूया. ब्रेन काय आहे तर आपला जो ब्रेन आहे त्याचं वेट किती आहे तर 1200 ते 1400 ग्रॅम, बरोबर. म्हणजेच काय 1.2 to 1.4 kg हे त्याचं वेट आहे. म्हणजेच काय तर आपल्या ब्रेनचं वजन आपल्या बॉडीच्या तुलनेचा जर विचार केला तर सर्वात जास्त वजन आपल्या बॉडीमध्ये कशाचं असेल तर ते आपल्या ब्रेनचं असतं. म्हणजेच एक्झाम्पल, जर एखादा व्यक्ती वरून खाली पडला तर तो पहिल्यांदा डोक्यावरती खाली पडतो. याचं कारण काय? कारण ब्रेनचं वेट खूप जास्त आहे. ते किती आहे 1200 to 1400 ग्रॅम्स एवढा आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे लोकेशन कुठं आहे क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये आहे. क्रॅनियमच्या मध्ये आतमध्ये त्याचं लोकेशन आहे ब्रेनचं. ब्रेन हा कसा आहे तर ब्रेनच्या ठिकाणी 100 मिलियन न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. 100 मिलियन न्यूरॉन्स म्हणजेच बघा एवढे भयानक न्यूरॉन्स प्रेझेंट असतात आणि हे न्यूरॉन्स असतात ते फंक्शन्स करत असतात 100 मिलियन. त्याच्यानंतर पुढचं आहे त्याचं स्ट्रक्चर व्हाईटिश इन कलर दिसतो आणि आउटसाइडने जर आपण ब्रेनचा स्ट्रक्चरचा स्टडी केला, स्ट्रक्चर बघितलं तर आउटसाइड कसा दिसतो तर तो त्या ठिकाणी व्हाईटिश पिंक शेड आलेला दिसत असतो. हा झाला ब्रेनचा पार्ट. आता ब्रेन मध्ये आपण पुढचा पॉइंट बघतोय. जर ब्रेनचा आपण स्टडी करणार आहोत तर ब्रेनचं मोस्टली 3 डिव्हिजन्स पडतात. 3 पार्ट त्याच्यामध्ये पडले जातात. 3 पार्ट कुठले कुठले आहेत? पहिला आहे त्याला फोर ब्रेन असं म्हटलं जातं, समोरचा ब्रेन. दुसरा आहे तो मिडल ब्रेन म्हटलं जातं, मधला ब्रेन. आणि तिसरा आहे तो हाइंड ब्रेन म्हटलं जातं, ज्याला आपण पाठीमागचा ब्रेन म्हणू शकतो. म्हणजेच काय 3 टाइप्स कुठले कुठले आहेत ब्रेनचे? पहिला आहे तो फोर ब्रेन, दुसरा आहे तो मिडल ब्रेन, तिसरा आहे तो हाइंड ब्रेन आहे. ओके, मग आता याच्यामध्ये फोर ब्रेनलाच काय म्हटलं जातं तर फोर ब्रेनलाच प्रोसेन्सीफेलॉन असं म्हटलं जातं. प्रोसेन्सीफेलॉन. मिडल ब्रेनला म्हटलं जातं मेसेन्सीफेलॉन आणि हाइंड ब्रेनला म्हटलं जातं रोम्बेन्सीफेलॉन. हे वर्ड का महत्वाचे आहेत कारण नीट एक्झामला असे वर्ड विचारले जातात किंवा क्वेश्चन डायरेक्ट विचारला जातो राईट नोट्स ऑन मेसेन्सीफेलॉन. मग आपण कन्फ्युज होतो. मेसेन्सीफेलॉन म्हणजेच काय, मेसेन्सीफेलॉन म्हणजेच काय, मिडल ब्रेन आहे. याचे स्ट्रक्चर्स आपण व्यवस्थित बघणार आहोत. अगोदर हा फ्लो चार्ट बघायचा आहे. आपलं जे शिकण्याची पद्धत आहे, टीचिंगची मेथड माझी कशी आहे, पहिल्यांदा एक फ्लो चार्टच आपल्या समोर असावा. आपण काय काय ब्रेन मध्ये बघणार आहोत आणि मग 1 by 1 याच्यामध्ये जाऊया. मग आता पहिला जो पार्ट आहे ज्याला फोर ब्रेन म्हटलं जातं, फोर ब्रेनचे 3 पार्ट्स पडतात. इथं मी लिहिलेला आहे शब्द इट इज द बिगेस्ट पार्ट. म्हणजेच काय, आपल्या ब्रेनचा जर स्ट्रक्चरचा स्टडी केला म्हणजेच बघा एक्झाम्पल, ही एक क्रॅनियल कॅव्हिटी आहे आणि या क्रॅनियल कॅव्हिटीच्या आतमध्ये असा ब्रेन आहे आपला. आणि हा जो ब्रेन आहे ह्या ब्रेन मध्ये सर्वात महत्वाचा सर्वात बिगेस्ट पार्ट कुठला असेल तर सर्वात बिगेस्ट पार्ट आहे त्याला फोर ब्रेन असं म्हटलं जातं. आणि मग फोर ब्रेन मध्ये 3 पार्ट्स येतात. त्यातला पहिला आहे तो म्हणजेच काय ऑल फॅक्टरी लोब्स म्हटलं जातं. हा पहिला पार्ट झाला. दुसरा आहे तो सेरेब्रम. हा एक सर्वात महत्वाचा पार्ट. जर ब्रेनचा पूर्ण स्टडी करायचा असेल तर सगळ्यात आणखी एक महत्वाचा पार्ट आहे त्यालाच काय म्हटलं जातं सेरेब्रम पार्ट म्हटला जातो. ब्रेनचा 85% भाग म्हणजेच या सेरेब्रमच्या मी इथं लिहितो ब्रेनचा 85% 85% भाग हा सेरेब्रम आहे. ओके,
थर्ड पार्ट आहे त्याला डायन्सिफेलॉन म्हटलं जातं. हा एक त्याचा फोर ब्रेनचा पार्ट आहे. तो 3 पार्ट्स लक्षात ठेवा. ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम अँड डायन्सिफेलॉन हे 3 पार्ट्स त्याचे महत्वाचे आहेत. दुसरा आहे तो मिडल ब्रेन आहे. मिडल ब्रेन मध्ये काय आहे तर ऑप्टिक लोब प्रेझेंट असतात. ऑप्टिक लोब काय आहे त्याचे डायग्राम्स आपण बघणार आहोत. फक्त आता हा फ्लो चार्ट लक्षात ठेवा. 2 पार्ट्स आहेत. ऑप्टिक लोब आहे. इथं जर विचार केला तर स्टेट बोर्डला 2च पार्ट आहेत, ऑल्फॅक्टरी लोब्स आणि सेरेब्रम. सेरेब्रम्स आणि डायन्सिफेलॉन. ऑल्फॅक्टरी लोब्स याच्यामध्ये मोस्टली नाहीये, पण आपल्याला नीट लेवलला स्टडी करायचा आहे, त्यामुळे हे 3 पार्ट्स आपल्याला बघणं गरजेचं आहे. जो मिडल ब्रेन बघतोय त्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. पहिला आहे तो ऑप्टिक लोब आहे, दुसरा आहे तो सेरेब्रल पेडंकल, हा दुसरा पार्ट आहे. हा झाला मिडल ब्रेन. याचं स्ट्रक्चर, याचं फंक्शन्स व्यवस्थित आपण 1 बाय 1 बघूया. पुढचा जो आहे ज्याला हाइंड ब्रेन म्हटलं जातं, हा जो हाइंड ब्रेन आहे हा यालाच काय म्हटलं जातं तर रोम्बेन्सिफेरॉन म्हटलं जातं. आणि मग हाइंड ब्रेनचे सुद्धा काय होतात तर 3 पार्ट्स पडतात. म्हणजेच बघा हाइंड ब्रेनचे 3 पार्ट्स, फोर ब्रेनचे 3 पार्ट्स आहेत आणि मिडल ब्रेनचे 2च पार्ट आहेत. हाइंड ब्रेनचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, सेरेबेलम, पॉन्स वेरोलिया किंवा पॉन्स म्हटलं जातं त्याला, आणि मेडुला ऑब्लांगाटा हा एक तिसरा पार्ट आहे. कुठले कुठले, सेरेबेलम, पॉन्स वेरोली और पॉन्स अँड मेडुला ऑब्लांगाटा. महत्वाचा आहे ज्यावेळेला आपण ब्रेनचा स्टडी करतो त्यावेळेला ब्रेनच्या जो हाइंड ब्रेन आहे, हाइंड ब्रेनचा जो भाग आहे मेडुला ऑब्लांगेटा, हा मेडुला ऑब्लांगेटालाच ब्रेन स्टेम एक अटॅच झालेली असते. आणि या ब्रेन स्टेम पासूनच काय झालेले असते तर स्पायनल कॉर्ड, म्हणजेच काय आपल्या पाठीचा जो मणका आहे किंवा कणा आहे, ज्याला व्हर्टिब्रल कॉलम्स म्हटलं जातं, व्हर्टिब्रल कॅनल्स म्हटलं जातं, त्याच्या आतमध्ये हा स्पायनल कॉर्ड प्रेझेंट आहे. आणि मग हे स्पायनल कॉर्डच्या नर्व आहेत ज्या आपल्या बॉडीमध्ये सगळ्या पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, आपल्याला ते प्रेझेंट असतात. सो काय आत्ताच्या लेक्चर्सला आपण काय बघितलं, आपण ह्युमन ब्रेन बघितलं, ह्युमन ब्रेनचे 3 पार्ट्स बघितले. आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम सुरू केलेली आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये देर आर 2 पार्ट्स, द ब्रेन and second one is spinal cord. First one we see human brain. Human brains, there are structures are present 1200 to 1400 grams, 1.2 to 1.4 kg weight, whitish in color. Forebrain first part, middle brain second part, hind brain third part. Forebrains there are 3 another parts, olfactory lobes, cerebrums and diencephalon. Next middle brain, optic lobe, cerebral peduncles, and hind brain there are again 3 parts, cerebellum, pons varoli and medulla oblongata. So हा फ्लो चार्ट एकदा बुक मध्ये तुमच्या व्यवस्थित काढून घ्या. नाव आता आपण जो पुढचा पॉइंट सुरू करणार आहोत तो आता आपण या फ्लो चार्ट पासून इकडून तिकडे जायचं आहे. म्हणजेच आपण आता स्टडी करणार आहोत तो म्हणजेच काय फोर ब्रेनचा पार्ट आहे. फोर ब्रेन म्हणजेच प्रोसेन्सिफेलॉन. त्याच्यामधले आपण आता ऑल्फॅक्टरी लोब्स आणि त्याचे सगळ्याचे त्याचं फंक्शन, ह्याचा स्टडी कसा करायचा आहे, ह्याचं लोकेशन आपल्याला बघायचं आहे. लोकेशन बघत असताना ह्याचं स्ट्रक्चर्स कसं आहे आणि ह्याचं फंक्शन्स कसं आहे, या 3 स्टेपने आपण केलं तर ब्रेन, ह्युमन ब्रेनचा स्टडी इझी होऊन जातो. सो नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे ऑल्फॅक्टरी लोब्स. ओके, थँक्यू. हॅलो स्टुडंट, आपण आता पुढचा पॉइंट बघतोय ज्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत तर सेंट्रल नर्वस सिस्टीम बघतोय. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आपण जो पॉइंट बघतोय ब्रेन, आता ब्रेनचा स्टडी करतोय. ब्रेनचे आपण पार्ट्स बघितले. देर आर 3 पार्ट्स ऑफ ब्रेन, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. आता आपण फोर ब्रेनला सुरुवात करतोय. फोर ब्रेन मध्ये आपल्याला माहित आहे की फोर ब्रेन मध्ये 2 पार्ट्स येतात. त्याच्यामधला पहिला आहे तो म्हणजेच काय तर 3 पार्ट्स येतात. त्याच्यामधला पहिला आहे तो ऑल्फॅक्टरी लोब आहे. दुसरा आहे त्याच्यामध्ये तो ज्याला सेरेब्रम्स म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रेझेंट आहे त्याला डायन्सिफेलॉन म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघतोय तो म्हणजेच काय तर आपण आता ब्रेनचा स्टडी करतोय. आणि ब्रेन मध्ये महत्वाचं आहे, ब्रेनलाच एन्सिफेलॉन असं म्हटलं जातं. आणि एन्सिफेलॉन मध्ये पहिला पार्ट आहे ब्रेनचा म्हणजेच काय तर त्याला फोर ब्रेन म्हटलं जातं. फोर ब्रेन और इट इज कॉल्ड एज अ प्रोसेन्सिफेलॉन म्हटलं जातं. आता याचं स्ट्रक्चर्स आहे, हे कसं स्ट्रक्चर्स आहे त्याचा पहिला पॉइंट आहे. प्रोसेन्सिफेलॉन मधला जो पहिला त्याच्यामधला पार्ट आहे. ओके, प्रोसेन्सिफेलॉन मध्ये मोस्टली 3 पार्ट्स येतात. ओके, 3 पार्ट्स आहेत. त्यातला ऑल्फॅक्टरी लोब हा पहिला पार्ट आहे. आता ऑल्फॅक्टरी लोब जो पार्ट आहे, या ऑल्फॅक्टरी लोब हा कसा आहे तर हा सॉलिड पार्ट आहे आणि स्मॉल स्ट्रक्चर्स असतात त्याचं. आता हा स्मॉल स्ट्रक्चर्स असतं प्रेझेंट या ठिकाणी. प्लस आता हा कसा दिसतो तर हा जो पार्ट आहे हा
कम्प्लिटली कवर्ड, हा कम्प्लिटली कवर्ड झालेला असतो कशामुळे तर सेरेब्रममुळे. सेरेब्रम म्हणजेच काय, सेरेब्रम म्हणजेच काय, ब्रेनचा 85% पार्ट ज्यांनी कव्हर केलेला आहे त्याला सेरेब्रम्स असं म्हटलं जातं. आणि मग त्या सेरेब्रमच्या आतमध्ये म्हणजे आपल्या ब्रेनचा जर आपण वरून स्ट्रक्चर्स बघितलं तर त्या वरून जो आपल्याला भाग दिसतो त्यालाच काय म्हटलं जातं तर सेरेब्रम जो भाग आहे त्या सेरेब्रमच्या आतमधल्या भागामध्ये जो प्रेझेंट असतो त्याला काय म्हटलं जातं तर तो प्रेझेंट भाग असतो त्याला ऑल्फॅक्टरी लोब्स असं म्हटलं जातं. मग आता कम्प्लिटली कवर्ड बाय द सेरेब्रम फ्रॉम ऑल साइड, ऑल साइडनी तो कव्हर केलेला असतो एक्सेप्ट, हा प्रश्न असतो, हा नीट लेवल्सले असे क्वेश्चन्स विचारले जातात की कुठल्या पार्ट कशाने कव्हर केला जातो, एक्सेप्ट वेंट्रल पार्ट. वेंट्रल म्हणजेच काय, आपण ज्यावेळेला डाऊन साइडनी बघू, वेंट्रल साइडनी बघू त्यावेळेला तो आपल्याला दिसतो. तो कसा दिसतो तर या ठिकाणी जर मी स्ट्रक्चर्स ब्रेनचं बघितलं तर ब्रेन आहे तो डिवाइड झालेला आहे, दोन हेमिस्फिअर मध्ये डिवाइड झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आहे तो एक साइड आहे आणि इकडे आहे तो दुसरा साइड असं आपण म्हटलं तर या ठिकाणी जो ब्रेनच्या दोन्ही पार्ट्स मध्ये हा डिवाइड झालेला असतो. आणि हे जे स्ट्रक्चर्स आहे याला ऑल्फॅक्टरी लोब्स म्हटलं जातं. हे जे स्ट्रक्चर्स आहे हे या ठिकाणी असं प्रेझेंट असतं आणि ही जी आहे त्याला वेंट्रल साइड म्हणजेच वेंट्रल साइडने हे असं स्ट्रक्चर्स प्रेझेंट दिसतं ज्याला ऑल्फॅक्टरी लोब्स असं म्हटलं जातं. ऑल्फॅक्टरी म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्रेनच्या भागामध्ये जे ऑल्फॅक्टरी सेन्स ऑर्गन्स आहेत त्या ठिकाणी जो मेसेज कॅरी केला जातो, जे डिटेक्शन करण्यासाठी कॅरी केला जातो त्याला ऑल्फॅक्टरी लोब्स असं म्हटलं जातं. हे जे आहे ते ऑल्फॅक्टरी लोबचं स्ट्रक्चर्स आहे. ऑल्फॅक्टरी लोब्स मध्ये जे अप्पर जे सोलन पार्ट आहे, सोलन म्हणजेच फुगल्यासारखा थोडासा पार्ट आहे त्याला ऑल्फॅक्टरी बल्ब असं म्हटलं जातं. आणि जो डाऊनवर्ड डायरेक्शन्सला एकदम लोअर पार्ट जो आहे जो कमी होत गेलेला आहे ओके त्याला काय म्हटलं जातं तर ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट म्हटलं जातं. आणि हा ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट जो आहे विच इज कनेक्टेड टू द टेम्पोरल लोब. म्हणजेच काय, आता सेरेब्रम जो भाग आहे या सेरेब्रम मध्ये 4 प्रकारचे लोब प्रेझेंट आहेत. हे आपण आता पुढे बघूया. सेरेब्रम मध्ये 4 प्रकारचे लोब असतात, फ्रंटल लोब, पॅरायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. या टेम्पोरल लोबला हे काय झालेले असतात तर हे 2 भाग असतात ते कनेक्टेड झालेले असतात. म्हणजेच हे या ठिकाणी कनेक्टेड झालेले असतात त्याला काय म्हटलं जातं तर टेम्पोरल लोब असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे हायली रिड्यूस आलेला आहे. ह्युमन ब्रेन मध्ये हा पार्ट एकदम लहान पार्ट असतो. ह्युमन ब्रेन मध्ये हायली रिड्यूस पार्ट आहे हा. 1 पेअर ऑफ लोब प्रेझेंट ऍट ईच साइड. म्हणजेच काय, एका ब्रेन मध्ये 1 पेअर ऑफ लोब प्रेझेंट म्हणजेच काय तर ब्रेन मध्ये 1 पेअर म्हणजेच 2 काय असतात तर ऑल्फॅक्टरी लोब्स प्रेझेंट असतात. फंक्शन्स महत्वाचं आहे. याचं फंक्शन्स काय आहे, डिटेक्शन ऑफ स्मेल ह्याचं फंक्शन्स आहे. म्हणजेच काय, स्मेल डिटेक्ट होणं हे याचं फंक्शन्स आहे. बघा वरचा साइड आहे ऑल्फॅक्टरी बल्ब म्हटलं जातं, खाली जे आहे लोअर जे कमी होत गेलेलं आहे त्याला ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट झालेला आहे. ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट म्हटलं जातं कनेक्टेड टू द टेम्पोरल लोब. आणि हे याचं पूर्ण स्ट्रक्चर्स आहे, पूर्ण स्ट्रक्चर्स बद्दल माहिती आहे आणि त्याचं आपण बघितलेलं ते फंक्शन्स आहे. इट इज द डिटेक्शन ऑफ स्मेल. एकदम लहान रिड्यूस पार्ट आहे ह्युमन ब्रेनचा पण इम्पॉर्टंट आहे कारण डिटेक्शन ऑफ स्मेल याच्यामुळे आपल्याला स्मेल समजतो. सो ऑल्फॅक्टरी लोब हा काय आहे तर प्रोसेन्सिफेलॉनचा पहिला पार्ट आहे जो आपण बघितलेला आहे. 3 पार्ट बघतोय आपण, पहिला आपण बघितलेला आहे. व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, दुसरा पार्ट आपण लगेच बघूया.